साधू संतांची संगती आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकते हे आज आपण या अभंगातून बघणार आहोत. रामकृष्ण हरी मंडळी, मी राधा तुमचं स्वागत आहे डे 7 ऑफ डिकोडिंग हरिपाठ ह्या सिरीजमध्ये हरिपाठ चिंतन ह्या पेजवर. आज आपण हरिपाठाचा 5व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरणोपाय. माऊली म्हणतात, योग याग सिद्धी ह्या गोष्टींच्या मागे तुम्ही जाऊ नका. ह्या संसारात राहून आणि संसार करताना संसाराचे नियम पालन करून ह्या गोष्टी आपण साध्य करू शकत नाही. ह्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी एक वेगळी साधन सामग्री लागते. त्यासोबत त्या योगाचे काही विशेष नियम असतात, ते सगळे आपल्याला नियमितपणे पाळावे लागतात. तर माऊली म्हणतात की तुम्ही ह्या गोष्टींच्या मागे जाऊ नका. मग आता तुम्ही म्हणणार की जर योग याग सिद्धींनी सुद्धा देव प्राप्त होणार नाही, तर मग देव प्राप्त तरी करायचा कसा? तर माऊली म्हणतात, जसा भावाशिवाय देव नाही, तसाच आपल्याला गुरुशिवाय आत्मानुभव होणं शक्य नाही. आणि तपाशिवाय जसा देव प्रसन्न होऊ शकत नाही. तुमच्या मनात असलेली गोष्ट तुम्ही समोरच्याला सांगितल्याशिवाय तो तुमच्या हिताचा सल्ला तुम्हास देऊ शकत नाही. अगदी तसंच साधू संतांची संगती असल्याशिवाय आपलं नामजप हा टिकू शकत नाही. आणि जरी तो आपण करण्याचा प्रयत्न केला तरी तो निरंतर चालत राहू शकत नाही. म्हणून माऊली आपल्याला म्हणतात की तुम्ही साधू संतांच्या संगतीला जा आणि साधू संतच तुम्हाला या भवसागरातून पार करतील. त्यामुळे माऊली आपल्याला प्रेमाने उपदेश करतात की अखंड नामस्मरण सुरू ठेवा आणि मुखाने म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली कमेंटमध्ये हरी हरी नक्की लिहा.